कोण म्हणतं रबडी फक्त दुकानातच मिळते? रबडी आपल्याला घरी पण बनवता येते. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते, ते पण हाताखालच्या साहित्यामध्ये. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तेच बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला तर आज आपण बघणार आहोत कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट हलवाई स्टाईल रबडी कशी बनवायची. लई काय वेळ पण लागत नाही, कमी साहित्यात तयार होते. तर त्यासाठी तर मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून दिलेला आहे. फुल क्रीम म्हशीचं दूध आहे ते पण. आता अर्ध्यातलं अर्ध होईपर्यंत आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे. सगळं अर्ध दूध आटवून घ्या. अर्ध दूध आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. सतत हलवत राहायचं, नाहीतर आपलं दूध असं कढईला चिटकून बसतं. पाहू शकता इथे आपलं असं दूध आटायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती होतं दूध आणि किती झालंय. मी कमी गॅस करून बघितलं तर बघा आता याची कडाची साय चिटकलेली कढईला ती पण यामध्ये टाकून द्यायची. नंतर त्यामध्ये पोहे खायच्या चमचनं 2 चमच साखर पण यामध्ये मी टाकून देते. आता इथे बनवून तयार झालेला आहे आणि आपलं दूध पण संपूर्णपणे आटलेलं आहे. आता यामध्ये टाकून देते काजू बदाम, तुम्ही पिस्ता पण टाकू शकता. परत मिक्स करून घेते. आपल्याला हलवाई स्टाईल करायची म्हणल्यावर तर यामध्ये नंतर मी 2 चमच परत दूध टाकून देते आणि नंतर परत साय पण यामध्ये टाकून देते. तुम्ही ऑप्शन असेल तर केशर पण घालू शकता. मी नाही घातलेलं इथे केशर. परत मिक्स करून घेते. आता तयार आहे. दुसऱ्या वाटीत काढून घेते मी. पाहू शकता तुम्ही अशी इथं तयार झालेली आहे आपली रबडी. इतक्या मोठ्या दुधात थोडी झालेली आहे. आता मी काढून घेते. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि कोणतीही गोष्ट खात राहा.